भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींनी सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा नोंदवला निषेध। बॅट तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध। ऑपरेशन सिंदूर वेळी उद्धव ठाकरे विदेशात पर्यटन करत होते। देशप्रती भावना असती तर ठाकरे तात्काळ भारतात परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्ये राहिले। भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा राष्ट्रवाद ढोंगीपणा। आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकर यांना क्रिकेट समितीतून पायउतार करा। खरोखरच पाकिस्तान विरोधी असाल तर घरापासून सुरुवात करा। भाजपच्या नवनाथ बन यांचं आव्हान। पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पहा, कोणताही मुद्दा भावनिक करू नये। वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवार असं बोलले असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। पहलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? ज्या देशामुळे सिंदूर पुसलं त्या देशासोबत सामना का खेळायचा? दहशतवादी हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बीसीसीआयच्या परिवारातील कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबाच्या भावना समजल्या नाही। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। काँग्रेसनं भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपनं सत्ता मिळवली। नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणं उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकांमध्ये जाहिरात। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला। मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकार्यांनी उद्योग केल्यामुळेच क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या। गोरक्ष देवडकर यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड। पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा। बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। पुण्यात ट्रॅफिक वेळी मनोहर पर्रीकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवारांना सल्ला। तर कोण पर्रीकर म्हणत अजित पवारांचा प्रश्न। लखनौमध्ये इंडिगोच्या विमानाचा अपघात टळला। वेग वाढवूनही विमान उड्डाण करू शकलं नाही। कॅप्टननं विमान धावपट्टीवरच थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली। खासदार डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी विमानानं प्रवास करत होते। भारताच्या लेकीचा गोल्डन पंच। जास्मिन लंबोरियानं बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण। 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत देशाच्या शिरपेचात मानाचा पुरा। भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर। संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार। प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार। लंडनमध्ये स्थलांतर विरोधी 1 लाख निदर्शक रस्त्यावर। ब्रिटनमधील स्थलांतरित हॉटेल्स बाहेर निदर्शनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला। राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे नदी नाल्यांना पूर। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।